बनवणार आहोत एकदम झणझणीत, चविष्ट आणि गावरान पद्धतीची दोडक्याची काळा मसाल्याची रस्सा भाजी. दोडक्याची भाजी म्हटलं की अनेक जण तोंड मुरडतात, पण आज आपण दोडक्याला थोडा वेगळा ट्विस्ट देऊया. काळा मसाला, खोबरे, कांदा आणि लसूण याचा खमंग मसाला भरून बनवलेली दोडक्याची भाजी भाकरीसोबत तर खूपच अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही चविष्ट दोडक्याची काळा मसाल्याची रस्सा भाजी. तर सगळ्यात आधी मी घेतला आहे एक मोठा दोडका. दोडक्याच्या सगळ्या शिरा आणि साल व्यवस्थित काढून घेतलेले आहे. त्यानंतर दोडक्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक तुकड्याला आपण वांग्याच्या जसे 4 फोडी करतो असे चिरा देऊन घ्यायचे आहे. तसे चिरा आपण दोडक्याला देऊन घेतले आहेत. आता हे दोडके पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत आपण यासाठीचा खमंग मसाला तयार करून घेणार आहोत. मसाल्यासाठी घेतलेले आहेत 2 बारीक चिरलेले कांदे, खोबरे, धना पावडर, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. आता तवा गरम करून यावर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की त्यामध्ये खोबरे घालून तेही छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर थोड्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. आपला खमंग काळा मसाला आता तयार आहे. आता तयार केलेला हा मसाला दोडक्याच्या प्रत्येक फोडीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम करून मसाला भरलेले दोडके कढईमध्ये अलगद ठेवायचे आहे. आता झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनटं दोडके वाफेवर चांगले शिजवून घ्यायचे आहे. दोडके छान शिजून मऊ झाले की आता त्याच कढईमध्ये उरलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये लाल तिखट, कोथिंबीर मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद घालून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्याकडे जे मसाले असतील ते किंवा घरगुती मसालेही घालू शकतात. हा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. मसाला जितका छान परतला जाईल तितकी आपल्या भाजीची चव आणखीन खुलून येते. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. शेवटी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे. आणि बघता बघता तयार झाली आहे आपली एकदम झणझणीत, खमंग आणि चविष्ट दोडक्याची काळा मसाल्याची रस्सा भाजी. गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी खायला तर एकदम मस्त लागते. तर मंडळी, अशी तयार झाली आपली झणझणीत दोडक्याची काळा मसाल्याची रस्सा भाजी. तुम्हीही ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गावरान चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.